तर काय म्हणता मग मित्रांनो, आम्ही आता नांदगाव खंडेश्वरमध्ये आता इथं प्रमुख पाहुणे म्हणून असे कव्वाली करणारे असे प्रमुख पाहुणे म्हणून इथं चालू आहे नांदगाव खंडेश्वरमध्ये. तर आम्ही आता नांदगाव खंडेश्वरमध्ये मित्रांनो. तर मग आता आम्ही त्याला म्हटलं गड्या नांदगाव खंडेश्वरमध्ये इथं काय आहे काय नाही. तर मग पावगड्या म्हटलं तर मग आलो इथं नांदगाव खंडेश्वरमध्ये. तर मग नांदगाव खंडेश्वरमध्ये आलो आहे तर इथं चालू होते प्रोग्राम होते. मग इथं आमचे मित्रमंडळी भेटले. मग आता त्याला गड्या म्हटलं नांदगाव खंडेश्वरमधून. आणि तर मग आलो आता इथं आम्ही नांदगाव खंडेश्वरमध्ये. तर इथं होते प्रोग्राम ह्याचे चालू मित्रांचा. तर मग इथं तर प्रोग्राम चालू होता तर नांदगाव खंडेश्वरमध्ये. तर मग आलो इथं नांदगाव खंडेश्वरमध्ये आलो आहे इथं. तर मग नांदगाव खंडेश्वरमध्ये काय आहे तर पावगड्या म्हटलं इथं होता आपल्या काकांचा प्रोग्राम चालू. तर मग प्रोग्राम चालू होता तर मग इथं त्याला गड्या म्हटलं नांदगाव खंडेश्वरमध्ये म्हटलं लई चांगलं मी असतं कार्यक्रम चालू अरे मग म्हटलं काकांचा इथं सगळा कार्यक्रम चालू. तर मग इथं आलो. मग आता आम्ही नांदगाव खंडेश्वरमध्ये आलो. तर मग इथं आमची मित्रमंडळी भेटले. मग मित्रमंडळी म्हणे गड्या मस्त कार्यक्रम आहे म्हणे. तर मग इथं आपले हे म्हणे भाजप सेनापती इथं काँग्रेसपती यांच्याविषयी काढत जाय. म्हटलं धन्यवाद काका म्हटलं भाजप काँग्रेसची काढण्याबद्दल म्हटलं भाजपशी काँग्रेस काढण्याबद्दल धन्यवाद म्हटलं मी काका म्हटलं. मग इथं कव्वाली होती चालू नांदगाव खंडेश्वरमध्ये. तिथं मग आमचे मित्रमंडळी भेटले. मित्रमंडळी म्हणे हॅशटॅग मोठेभावाले मित्रमंडळी आमचे भेटले म्हणे हॅशटॅग मोठेभाव म्हणे. इथं मित्रांना म्हणे लाईक करा मित्रांनो, अशाच मित्रांना फॉलो करा लागस तुम्ही अशा मित्रांना. तर बाय मित्रांनो, भेटू मग पुढच्या व्हिडिओतनी. लाईक